नाशिकमधील लासलगाव येवला त्याचबरोबर मनमाड या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रचंड घसरलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। 12 सप्टेंबर पासून कांदा भाव वाढीसाठी सर्व नेत्यांना सतत फोन करून आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील देवठाणामध्ये तलावाच्या भिंतीला मोठा भगदाड पडलाय। त्यामुळे या तलावामधून सतत पाणी वाहतंय। मुसळधार पावसामुळे हा तलाव 100% भरला असून कधीही तो फुटू शकतो असा धोका निर्माण झालाय। त्यासाठी या तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। नाशिकमध्ये एका नराधमानं रस्त्यानं जाणाऱ्या 9 वर्षीय मुलीला अडवून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केलाय। या प्रकरणामध्ये न्यायालयानं नराधम आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाबा पाटील याला दोषी ठरवलंय, तर न्यायाधीशानं आरोपीला 7 वर्षांची सक्त मजुरी आणि 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी बाजारपेठेतून धिंड काढली आहे। या आरोपीने एका दुकानामध्ये शिरून 2,60,000चा मुद्देमाल लुटला होता। दुकानदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य समावेशाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय। या संदर्भात ऑक्टोबर महिन्यामध्ये नागपूरमध्ये मोर्चा निघणार आहे। या मोर्चासंदर्भात जनजागृतीसाठी ओबीसी सेवा संघानं बैठक आयोजित केली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधील निमखेडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। यावेळी चोरट्यांना एटीएम मशीन पूर्णपणे फोडता न आल्यामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला। या एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। यंदाची दसरा दिवाळी पावसामध्ये जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। देशभरातील हवामानामध्ये बदल होण्याचे संकेत हवामान विभागानं दिलेत। 17 सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल। यावर्षी 22 सप्टेंबर नंतर उत्तर पश्चिम भारतामधून मान्सूनच्या परतीला सुरुवात होईल। हा प्रवास सुरू झाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याचा प्रवास खोळंबू शकतो। धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय। पावसामुळे जिल्ह्यामधील 2 लाख हेक्टरवरच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। मात्र अद्यापही नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम रखडलेलं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वाशिममध्ये सततच्या पावसामुळे सीताफळ बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे 60 ते 70% सीताफळं खाली गळून पडलेत। त्यामुळे प्रशासनानं नुकसानाचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सीताफळ उत्पादक करतायत। यवतमाळच्या झरी जामणी या तालुक्यामधील कोळपाखिंडीमध्ये अवैध उत्खननाच्या तक्रारी येत आहेत। गौण खनिज अवजड वाहतुकीमुळे झरी ते दिग्रस गावापर्यंतचा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांनाही त्रास होतोय। शेतामध्ये 20 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करून ब्लास्टिंग केलं जातंय। यावर कारवाईची मागणी होते। मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये उंदीर पकडा मोहीम राबवली जाते। नायर, सायन, केईएम आणि जेजेसह इतर रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उंदीर पकडा मोहिमेला सुरुवात केली आहे। कुपर रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वीच उंदीर शिरला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय। अलिबाग इथल्या शासकीय मुकबधीर विद्यालयाचं बांधकाम 4 वर्षांपासून अर्धवट आहे। त्यामुळे भाड्याच्या जागेमध्ये शाळा चालवली जाते। ही जागा अपुरी असल्यामुळे अनेक गैरसोयींना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तोंड द्यावं लागतंय। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भाड्याच्या शाळेमध्येच शिक्षण घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे। वाशिम बायपासवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी वाहन चालक करतायत। श्रावण आणि गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई आता पितृ पंधरवड्यामुळे संपुष्टात आली आहे। 2 आठवडे बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 640 वाहनांमधून 2500 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। पुण्यामधील बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाली आहे, तर फुलांच्या दरातही घट झाली आहे। त्यामुळे वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे बाजारभावात कमी प्रमाणामध्ये ही फुलं विक्रीला आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। अमरावतीमधील 56 पाणी प्रकल्पामध्ये 85% इतका जलसाठा उपलब्ध झालाय। जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस असल्यामुळे धरण क्षेत्रातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे अमरावतीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे 21 दिवसांनंतर जायकवाडी विसर्ग करण्यात आलेला आहे। धरणाचा पाणीसाठा 98% आला आहे। भंडारामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खताच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय।
युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि वितरण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। नाशिकच्या मालेगावात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगून हे चोरटे नागरिकांची फसवणूक करायचे। या प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून 3 लाख रुपये जप्त केले। अमरनाथमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। कल्याण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या बांगलादेशीचा ड्रग्ज विक्री आणि इतर अनैतिक धंद्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे। जालन्यामधील बस स्थानक परिसरामध्ये असणाऱ्या एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला। लॉजच्या मॅनेजरसह 3 पुरुषांना अटक करण्यात आली। त्यांच्याबरोबर पोलिसांनी 4 महिलांनाही पकडलेलं होतं, त्यांची सुटका करण्यात आली। या प्रकरणामध्ये बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। कोल्हापुरातील कळंबा जेल परिसरामध्ये LIC कॉलनीमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 लहान मुलांसहित 4 जण जखमी झाले। सातारामधील पाटण तालुक्यामध्ये नाटोशी इनामवाडी परिसरामध्ये अजगर दिसून आलाय। या अजगरामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे, त्यामुळे प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। रत्नागिरीच्या खेडशी गावातील डफळ चोळवाडी परिसरामध्ये गव्यांचा उपद्रव वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले। छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामधील 3 वाघ कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणी संग्रहालयाला दिले जाणार आहेत। त्या बदल्यामध्ये तिथून सिंह, अस्वर आणि कोल्ह्याची जोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणली जाईल। यासाठी 18 सप्टेंबरला महापालिकेचे अधिकारी शिवमोग्गा प्राणी संग्रहालयामध्ये जाणार आहेत। 23 सप्टेंबरपर्यंत प्राण्यांची देवाणघेवाण केली जाईल। नाशिकच्या सिन्नरमध्ये मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्यांना 8 तासांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सिन्नर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली। या चोरट्यांवर सिन्नर, श्रीरामपूर आणि कोपरगाव इथल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटामध्ये धावत्या वाहनांवर चढून मालाची लुटणाऱ्या टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। या प्रकरणी एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी प्रवासी वाहनांचीही लूट केल्याची माहिती समोर आली आहे। मध्ये रेल्वेवर 17 लाख विना तिकीट प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। ऑगस्ट महिन्यामध्ये 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। यंदा विना तिकीट प्रवाशांच्या संख्येमध्ये दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। जालन्यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या 194 अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली आहे। ही सर्व मुलं 18 वर्षांखालील आहेत। वाहतूक पोलिसांनी या मुलांवर कारवाई करत या मुलांच्या पालकांकडून 6,38,000चा दंड वसूल केला आहे। जळगावच्या पारोळ्यामध्ये पोलिसांनी कारवाई करत 13 लाखांचा अफू जप्त केलेला आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जळगावमध्ये सर्व शेतकरी संघटना आपल्या मागण्यांसाठी 17 सप्टेंबरला शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढणार आहेत। यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अभ्यासक, त्याचबरोबर शेतीचे अभ्यासक, वैज्ञानिक, शेतकरी नेते तसंच महाविकास आघाडीमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। केळी, कापसाला भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। सांगलीमधील तासगावमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। विटा कवठे महाकाळ या महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला द्यावा, अन्यथा वावरामध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे फेकत ठिय्या आंदोलन केलं। नाफेड आणि NCCFच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते असा आरोप करण्यात आलाय। पुण्याच्या मुळशीमधील प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। महसूल विभागानं लवळे गावामधील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी नियमबाह्य पद्धतीनं केल्याचा आरोप करण्यात आलाय। अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। जळगावमध्ये ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। थकीत असलेले 11 महिन्यांचं मानधन द्यावं, ग्रामरोजगार सहाय्यक पद कमी करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले। नाशिकमध्ये 9 दिवसांमध्ये डेंग्यूचे 42 रुग्ण आढळून आले। शहरामध्ये डेंग्यूसह इतरही साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। औषध आणि धूर फवारणीचा ठेका दिलेल्या कंपनीनं फवारणी केली नसल्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया विभागानं कंपनीला 1,09,000चा दंड ठोठावला आहे। मुंबईमधील नायगावच्या BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पानं आता वेग घेतलाय। त्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांनी नायगावच्या 10
चाळीमधील रहिवाशांना पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये घरं रिकामी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र भाडे करार आणि वाढीव भाडं दिल्याशिवाय घरं रिकामी करणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिलाय. नाशिक महापालिकेच्या कर आकारणी विभागानं 750 कोटींच्या घरपट्टी वसुलीसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेचा 4,500 ग्राहकांनी 98,84,000च्या दंडमाफीचा लाभ घेतलाय. त्यामुळे 10 दिवसांमध्येच 3 कोटी 23 लाखांची वसुली झाली आहे. नवी मुंबईच्या सीबीडी ते ऐरोली या दरम्यान 22 ठिकाणी पे अँड पार्किंग सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी वाहनतळ व्यवस्थापन आणि परिचालनासाठी निविदा मागवण्यात आल्यात. यामध्ये 1,000 दुचाकी आणि 2,500 चारचाकी वाहनं उभी करण्याचं नियोजन आहे. अटल सेतूवर मोठ्या प्रमाणात ओव्हर स्पीडिंग सुरू आहे. वाहनं ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं इथून धावतायत असं निदर्शनास आलेलं आहे. संबंधितांवर नंतर कोणतंही चलानद्वारे कारवाई करण्यात आल्याचं दिसलेलं नाहीये आणि त्यामुळे एकूणच वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.